विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी काळकाम या संकल्पनेवर आधारित गणिताचे उदाहरण मी घेऊन आलेलो आहे। तर उदाहरण आहे अ ब व क हे तिघे मिळून एक काम 12 दिवसात संपवितात। अ हा ब च्या दुप्पट काम करतो, तर क हा अ आणि ब यांच्या एकत्रित कामाचे 1/3 काम करतो। तर एकटा क ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात करेल, तसेच अ पण किती दिवसात करेल, म्हणजे दोघांचं पण या ठिकाणी काढायचं आहे। अ ब क हे तिघे मिळून 12 दिवसात अ ब क हे तिघे मिळून 12 दिवसात काम संपवितात। अ हा ब च्या दुप्पट काम करतो। अ हा ब च्या दुप्पट, ब च्या दुप्पट, मग ब जर एक काम करत असेल तर अ हा 2 काम करतो, 2 पेढे खातो। तर क हा अ आणि ब यांचे एकत्रित कामाचे 1/3 काम करतो। तर क जो आहे क तो अ आणि ब च्या एकत्रित कामाच्या, मग एकत्रित काम जर बघितलं तर ते आहे 3 अ आणि ब च, आणि याच्या 1/3 काम कोण करतो, तर क करतो। मग 3 × 3 3 × 3 म्हणजे क हा एक काम किंवा एक पेढा रोज खातो। मग तिघे मिळून किती पेढे खातात असं काढून बघू आपण अगोदर। तर बघा, ब खातो 1 अधिक अ खातो 2 अधिक क खातो 1 बरोबर 4 पेढे दररोज खाल्ले जातात। आणि त्यांनी काय सांगितलं की अ ब क हे तिघे मिळून 12 दिवसात काम संपवितात। मग एकूण काम या ठिकाणी भेटून जाईल आपल्याला 12 × 4 बरोबर 12 चोक 48, 48 एकूण काम आहे। मग क ला ते करायचं आहे, क ला स्वतंत्रपणे किती दिवस लागतील, तर क एका दिवसामध्ये, क कुठं आहे या ठिकाणी, क एका दिवसामध्ये एकच पेढा खातो, मग 1 ने भाग दिला तर क ला लागतील 48 दिवस। क ला 48 दिवस काम पूर्ण करण्यासाठी लागतील। तर या ठिकाणी अ ला विचारलेलं आहे, अ किती काम करतो, दररोज 2 काम करतो, एकूण काम आहे 48 आणि पेढे खातो 2, मग 2 ना भाग दिला, बे 1 बे आणि 24 दुने 48, तर अ ला लागतील 24 दिवस। जय जवान जय किसान।